माले, राहणार भारसवाडा, तालुका जिल्हा परभणी. मी माझ्या मिस्टरांना इथे घेऊन आलेले आहे. मला माझे 2 मुलं आलेले आहे, सोबत माझे लहान मुलं आहेत. इथं मला बेडची सुद्धा सुविधा नाही. माझे मिस्टर मी सकाळी 12 वाजल्यापासून ॲडमिट केलेले आहेत. त्यांना सध्या साधी सुईसुद्धा लावलेली नाही आणि आम्हाला बेडची सुद्धा सुविधा नाही. तुम्ही बघू शकता आमचे मुलं कसे आहेत, माझे मिस्टर कसे बसलेले आहेत आणि आम्हाला सध्या कशाचीच आम्हाला बेडची नाही का. माझ्या मिस्टर आतापर्यंत एखादं सलाईनसुद्धा लावलेली नाही सुद्धा आले नाही. आता संध्याकाळचे 7 वाजत आलेले आहेत, तरीसुद्धा एकसुद्धा डॉक्टर येऊन बघितलं नाही. मिस्टर आल्यात एकदा दोनदा आणि येऊन गेलं आणि आता डॉक्टर आल्याशिवाय काहीच करता येणार नाही. काय मागणी? आमची मागणी, तुम्ही माझीच काही हजारो पेशंट आहेत. मी म्हणत नाही की आज मी एकटी आलेले आहे, असे रोज शेकडो कितीतरी पेशंट येत आहेत. तुम्ही माझ्यासाठी नका बघू, प्रत्येक पेशंटसाठी बघा. कारण मी आज येऊन जाईल, उद्या दुसरा पेशंट येत आहे. तुम्ही सगळ्या पेशंटसाठी बघा, कारण दवाखान्यात सगळ्यांसाठी ना, तर तुम्ही सगळ्यांसाठीच बघा, माझ्या एकटीसाठी नका बघू. कारण लाखो पेशंट आहेत इथं बसून. कोणालाही आतापर्यंत मी जशी आली तसं आता एका माणसाला फक्त सलाईन लावली, जशी आली तसं एकाही व्यक्तीला सलाईन नाही का एखाद्या डॉक्टरसुद्धा येऊन गेलेले नाही. आणि सारखे म्हणजे आता 2 दिवस सुट्ट्या आहेत तर डॉक्टर येणार नाही. म्हणजे सुट्टी असली म्हणजे काही पगारी घेणार नाहीत का? यांना पगारी भेटत नाही आणि एकही सुद्धा डॉक्टर येत नाही. आता यांना 2 दिवस सुट्ट्या आहेत, हे पैसे घेणार नाहीत का? काही सुट्ट्याचे पैसे घेत नाहीत. या सिस्टर असो का डॉक्टर असो, आम्ही गरीब लोक असंच मारायचं का? मग आम्ही जायचं कुठं गरिबांनी? आज हे माझे लहान 2 मुलं आहेत, मी त्यांना घेऊन आलेले. नेमकं मी करायचं काय? हे असं खाली लोळतायत लेकरं. म्हणजे नवऱ्यासोबत लेकरांना पण ॲडमिट करायचं.